धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेनेतील प्रवेशाबद्दल तुळजापूर येथे ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना काय वाटतं हे आपण पाहणार आहोत। आपल्याबरोबर आता तुळजापूर तालुका असेल किंवा इतर भागातले ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत आणि पदाधिकारी सुद्धा आहेत। मला सांगा, काय नेमकं वाटतं तुम्हाला की आता खासदार ओमराजे निंबाळकरांनी शिवसेनेत जायला पाहिजे किंवा नाही जायला पाहिजे? सर्वप्रथम तर मला असं वाटतंय की खासदार ओमदादाराजे निंबाळकर यांनी आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडू नये। आता दादांनी सांगितलंय की ज्यावेळेस कमी वयामध्ये दादांना प्रथमतः उद्धवजी ठाकरे साहेब, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आमदार केलं, त्यानंतर 2 वेळेस त्यांना खासदार केलं। एवढं केल्यानंतर दादा म्हटले मला ठाकरे परिवाराने भरभरून दिलेला आहे, मी पक्ष सोडणार नाही, उद्धवजी ठाकरे साहेबांची साथ मी सोडणार नाही आणि मी आपल्या पक्षातच राहीन। हे असं आधीच ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली त्यावेळेस आमदार फोडले, पक्ष फोडला, सगळं चिन्ह चुरलं गेलं, त्या टायमाला ओमदादांनी बोललो होतं। परंतु आज मला असं वाटतंय या कादरे एकीकडनं आम्ही शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना असं झालं की एकीकड आड आणि एकीकड विहीर आहे, अशी परिस्थिती आज आम्हाला झाली आहे। का तर आम्ही ठाकरे परिवार शिवसेनेशी बी आम्ही जोडलेलो आहोत आणि दादांचं प्रेमी आम्हाला भेटलेलं आहे। पण आज असं वाटतं की शिवसेना सोडून या ठिकाणी मोठं नुकसान या ठिकाणी होतंय। पण खासदारांनी केलं त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे की ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील कामासंदर्भात सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे संदर्भामध्ये महिन्याला अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन दादानं अधिकाऱ्यावरती वचक बसवलं होतं आणि हे काम दादांनी प्रगतीपथावर फास्ट गतीनं काम करून घेतलं होतं। आणि त्यानंतर ते विषय येतो निष्ठेचा, निष्ठेचाच आहे। पण मी निष्ठेच्या मुद्द्यावर निवडणूक झालेली होती पाठीमागची आणि निष्ठेच्या जीवावरतीच लोकप्रियता जी आहे ती खासदार ओमराजे निंबाळकरांची आहे, त्याबाबत काय वाटतं? ते निष्ठेच्या संदर्भामध्ये बोलतोय। पण काय झालं, याच्यानंतर निवडणुका झाल्या त्यावेळेस आपण विरोधामध्ये बसलो, पण काम न होत असल्याने दादाच्या मनामध्ये एखाद्या वेळेस असेल किंवा लोकसभा मतदारसंघातील आपल्या कार्यकर्त्यांचे, आपल्या नागरिकांचे कामं होत नाहीत म्हणून त्यांनी ह्या पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न देखील केला असेल। पण मी आपल्या माध्यमातून सांगतो की दादांनी पक्षात न जाता आपला ह्या ठिकाणी स्थिर राहावं ही आज आमची इच्छा आहे। काय वाटतं तुम्हाला? दादांचा जो निर्णय आहे ते लोकहितासाठी जर असेल तर त्याला आमचा तुळजापूरवासियांचा पूर्ण पाठिंबा असेल व पुजारी म्हणूनही त्यांना पाठिंबा असेल आमचा। म्हणजे दादा जिकडे जातील तिकडे तुम्ही? हो, 100%। कारण की विकासाच्या धोरणाने जर गेले असतील तर 100% नाही, 1001% आम्ही त्यांच्यासोबत आहे। त्यांच्यासोबत आहे? हो। ते कुठल्या का पक्षात जाईल? कुठल्या का जाईना। काय सांगाल? आज ओमदादा 2019ला 1,29,000 मतांनी निवडून आले, 2024ला 3,30,000 मतांनी निवडून आले। ह्याच्यातून कळतं की ओमदादाकडून लोकांच्या अपेक्षा खूप आहे। ह्या लोकांच्या अपेक्षा, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, शिवसैनिकांच्या अपेक्षा तर पूर्ण करायच्या असतील तर ह्याला सत्तेची गरज असणार आहे आणि सत्तेच्या माध्यमातून लोकांच्या सर्व अपेक्षा, सर्व कामे ही पूर्ण करण्यासाठी तर ओमदादा भविष्यात शिंदेंच्या शिवसेनेत जात असतील तर शिवसैनिक म्हणून हे आम्ही त्यांना पाठिंबा राहणार आहे आमचा। पण अजून पण दादांनी विचार करावा आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राहण्याचा प्रयत्न करावा असं वाटतं तुम्हाला? हो। काय सांगाल? जनतेला निष्ठा, प्रतिष्ठा ह्याच्याशी कुणालाच काही घेणं देणं नाही। जनता काय म्हणते, माझं काम झालं पाहिजे। आता दादा सत्तेत नसल्यामुळं दादाकडे जनतेचे कामं होत नाहीत, अधिकारी ऐकत नाहीत। माझ्यासाठी दादा जर सत्तेत गेले तर तुळजापूर 70% खुश आहे। पक्षातले असतील, इतर पक्षातले असतील, सर्वसामान्य जनता आहे, ही सगळेजण खुश आहेत दादावरती। दादाचा निर्णय सगळ्यांना मान्य आहे की दादा तर सत्तेत गेले उद्या जनतेचे कामं होणार आहेत, तुळजापूरचे कामं होणार आहेत। ह्यासाठी जनतेकडनं दादांचं स्वागतच आहे। त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी साथ दिली त्यांना? हो, दिली। आता सगळं खरं आहे पण जनतेचं पण बघितलं पाहिजे ना। शेवटी जनता आहे तर नेता आहे, पण जनतेचं काम होत नसेल तर नेता का उपयोगाचा आहे, अशी परिस्थिती झाली जनतेमध्ये। मग ह्याच्यासाठी दादा पक्षात गेलेच पाहिजे, सत्तेत गेलेच पाहिजे आणि दादाने जनतेची कामं करावी ही जनतेची इच्छा आहे। मंत्रिपद मिळणार आहे अशी पण चर्चा आहे?
मंत्रिपद मिळालं तर त्यांना स्वागत आहे आणि त्यांना शुभेच्छा आहेत. का तर असा एक धडाडीचा नेता धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये बघायला गेलं तर ओमराजे निंबाळकरच आहेत. जर आपल्या धाराशिव जिल्ह्यासाठी जर केंद्रातलं जर मंत्रिपद येत असेल तर चांगली गोष्ट आहे. त्या मंत्रिपदाच्या पुरेपूर फायदा जे आज दादा भाषणामध्ये सांगतात की धाराशिव हा देशामध्ये 3 नंबरचा मागासलेला जिल्हा आहे. मग दादा जर मंत्री झाले तर हे देशामध्ये 1 नंबर नाही टॉप 5च्या आतमध्ये तर देश आणतील असं मला वाटते. त्यांना मग त्याला मंत्रिपत्र द्या व नेहून नुसतं आपलं लॉलीपॉप दाखवण्याचं काम या ठिकाणी करू नये का ज्या त्यावेळेस असंच झालेलं आहे. तर दादा बरोबर आहे कुठे जायना हो मी सध्या तरी आम्ही दादाने सांगितलंय की 20 तारखेच्या नंतर मी माझा काय निर्णय आहे ते मी कळवतो. तोपर्यंत मी आता सध्या तरी मी काही बोलू शकत नाही. का तर दादांना जर निर्णय त्यांनी महाग घेतला जर आपले ठाकरे परिवार जर तर आम्ही दादासोबत आहेत. दादाला जर मंत्रिपद दिलं तर मी तुळजापूर शहरवासी म्हणून त्यांना शुभेच्छा आहेत. पण आम्ही एकनिष्ठ मातोश्रीशी राहणार आहेत. एकंदरीत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी होते. त्यांचं असं म्हणणं आहे जिल्ह्याचा विकास जर होत असेल तर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पक्ष बदलायला हरकत नाही आहे किंवा शिवसेनेमध्ये प्रवेश करायला हरकत नाही आहे. कॅमेरामॅन चरणसह मी श्रीराम क्षीरसागर TV9 मराठी धाराशिव तुळजापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.